एक छोटस सांगतो. मोठी माणसं मोठी असतात. पूज्य श्री दयानंद बाबा, मोठी माणसं मोठी असतात. संत किती मोठी आहेत. पंढरपुरातल्या मालकाला जर सुख कोणी दिलं असेल तर तुम्ही संतांनी दिले. संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा. सुख देवाला जर सुख कोणी दिलं असेल तर संतांनी दिलंय. याच्या पलीकडे सांगू का? राजकारणातल्या लोकांचे प्रचार प्रमुख त्यांच्या सानिध्यातले लोक असतात. राजकारणी एकटा जर फिरला रवींद्रजी त्याला कोणी विचारीन का? नाही. त्याच्या सानिध्यात जे लोक आहेत का ते जितके जास्त तितकं त्याचं मोठेपण. गिरगावकर एकटाच उभा राहिला आणि कुत्र संघ नाही, कोणी विचारीन तुला? कोणी विचारीन? त्या राजकर्त्यांच्या सोबतची लोक त्यांचे प्रचार प्रमुख असतात. ब्रह्मांडाच्या मालकाचे प्रचार प्रमुख संत आहेत. जर संत जन्माला आले नसते तर वैकुंठातला देव मृत्यूलोकातल्या लोकांना कळाला नसता. कुळीची हे कुलदेवी केली ठावी संताने. या विश्वातली कुलदेवी कोण ठावी केली असेल तर संतांनी. आमुची भावे तुझ देवपण, हे का विसरोनी राहिलासी. मालक एका ठिकाणी म्हणतात, देवा अरे तुला जर देवपण कोणी दिलं असेल तर आम्ही दिलंय. म्हणजे देवाला देवपण देण्याची ताकद संतात आहे. इतकी मोठी संत आहेत. एक जण माणूस म्हणला, महाराज तुम्ही सांगता संतांनी सुख दिले, पैसे भरपूर असल्यावर सुख भेटते. मूर्ख आहे म्हणलं. नालाय का भडव्या हरामखोरा, पैशान सुख भेटत असते का? हजारो कोटी रुपये पडलेत काय काय लोकांचे. बंगलाव बंडलं ठुले तर बंगले होतील. इतके श्रीमंत आहे. सुख आहेत का द्यायला काकडे बुवा? पैशान सुख भेटत असते का? पैशान सुख भेटलं असतं तर रावण एक नंबरला राहिला असता. ज्याची एक चौकट इकल्यावर 13-12 खासदार होता येत होतो. एक चौकट इकल्यावर 13-12 खासदार. कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायचे. एक चौकट. अशा 7 कोटी चौकटी रावणाकडे होत्या. दुपारा 2:18 आपटू हाणला रावण. दुपारी 2:18 आपटू हाणला. किती श्रीमंत? ज्याच्या चौकटी 7 कोटी. ज्याच्या चौकटी. मग त्याला सुख भेटलं नाही तर 100-200 क्विंटल सोयाबीन वाल्यान काय कोंबड्यावर उडे आणतो. पैशान सुख भेटत असते का? सुख फक्त संतांकडे. महाराज एवढं मोठं वैभव जगाच्या मालकाला सुख फक्त प्राप्त झालंय संतांच्या घरी. सुखया संत समागमे, सुखया संत समागमे, नित्य नवे तुझ्या नावे, नित्य नवे तुझ्या नावे, होती सकल करवे, होती सकल करवे, सर्व भावे उल्लासतो, संतांच्या सानिध्यात सुख आहे. आणि याच्या पलीकडचं या सुखासाठी पंढरपुरातला मालक वेडा झाला. या सुखा
महाराजाकडे किती मोठं वैभव. देव काय लहान आहे? या विश्वातल्या संपूर्ण सत्ता ब्रह्मांडाच्या मालकाच्या हातात आहे, तरी सुखाची कमतरता होती. ते सुख कोणी दिलं असेल बाबाजी तर संतांनी दिलंय. किती मंजुळ वारं सुटलंय, कोणाच्या हातात आहे? किती पुस्तकं पाठ केल्यावर हे वारं बंद होईल? एक जणांना सांगितलं मी ट्रक भर पुस्तकं वाचिले, मग पाडणं पाऊस सुमळ्या नाही म्हणला, ते पाडता येत नाही. मग तू हे पुस्तक पप्याची माय जागवायच्या कामी, विश्वाच्या कल्याणाकरता ते काय पुस्तक आहेत नालाय का? महाराज किती एसी लावल्यावर महाराष्ट्र गार होईल, किती कूलर लावल्यावर, किती पंखी लावल्यावर, त्याच्या मनात आल्यावर 10 मिनिटं अख्खा महाराष्ट्र गार. ही सगळी सत्ता ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप तुझी म्हणतात. आस से वेदांती बोलाले, तुझी आस से वेदांती बोलाले, तुझी आसी ज्याच्या कृपेशिवाय वेद बोलू शकत नाही, ज्याच्या कृपेशिवाय सूर्याचा प्रकाश नाही, ज्याच्या कृपेशिवाय चंद्राचा प्रकाश नाही, ज्याच्या कृपेशिवाय तुम्ही आणि मी कीर्तनात बसू शकत नाही. काय ताकद आहे महाराज त्या मालका. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. या सगळी सत्ता ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्या विश्वाच्या मालकाला सुख द्यायचं काम संतांनी केलं. त्या अर्थी ती संत किती मोठी असतात. मुद्दा सांगतो, साधू किती मोठे आहेत. रवींद्रजी एक सामान्य माणूस एका महाराजांच्या दर्शनाकरता गेले. एक साधा माणूस आहे, एक महाराजांच्या दर्शनाकरता गेले. महाराजांचं दर्शन घेतलं, निघून गेला. पण 10-5 मिनिटाला पुन्हा आला आणि महाराजांच्या पाया पडला. महाराजांनी ओळखील, का रे 15-20 मिनिटापूर्वी एकदा पाया पडून गेला ना तू? हो म्हणले, तुमच्या पाया पडा वाटतंय. पड पाय. दिवसात 50 बाऱ्या पाया पड. महाराजच पाया पडतो माया. धुन केल्याच्या नंतर ते निघून गेलं. दुसऱ्या दिवशी पहाटे स्नान झालं की बाकीचे लोक यायच्या अगोदर पहिलं दर्शन महाराजांचं. महाराज म्हणले, टपकल हो आज बी. दुसऱ्या दिवशी बी 50 बारे दर्शन. 15 दिवस निघून गेले. महाराज म्हणले, काय रे खातू पितू का नाही? काय नाही म्हणला, सकाळी बिना जेवणाचं येतो, तुमचं दर्शन घेतो, आणि दर्शन झालं की जरासं जेवण करतो, आणि इळभर तुमचे दर्शन घेतो, आणि शेवटचं दर्शन करून संध्याकाळी जेवण करून झोपतो. काही काम धंदा? पोरं मोठ्याला झालीत म्हणे. आता देठाचं सुटलेलं वाळू खे, पोरं मोठ्याला झाले, आता नोटा कळत नाहीत, त्याच्यामुळं कारभार पोरायच्या हातात देऊन टाकला. असं महाराज होतं ना ते पाया पडणार असं होतं ते. 15-20 दिवस गेल्याच्या नंतर महाराजांनी विचारलं, माझ्या पाया पडण्याचा उद्देश काय तुझा? काय नाही म्हणले, मला स्वर्ग पाहिजे. होट, माझ्या पाया पडायला स्वर्ग मागायला होट इथून होट. धुनकुलून लावलं महाराजांनी. होट म्हणले, होट. महाराजच होते ते. पण ते पण माझ्यासारखंच रगील होतं. बाकीचे म्हणले, तुला महाराजांनी इतकं दटिलंय. ते म्हणला, महाराजांनी दटिलंय, बायकून कुठं दटिलं? बायकून दटिल्यावर पांचटपणा आहे, महाराजांनी दटिल्यावर त्याच्यात काय पांचटपणा आहे? अहो, महाराजांनी शिळवी दिली तरी फुलच समजायचे. विठाला विठाला. मला कुठं पप्याच्या माईन दटिलं म्हणे? महाराजांनी दटिलं, काय ताण घ्यायचा त्याच्यात? महाराजानं टोकाचं दटिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्ध्या तासानं आधीच दर्शनाला. महाराज म्हणले, यानं काट पुरीली गडे. धारला कमराला, संदेशवरी फेकला. जाय मर म्हणले स्वर्गात. आता
स्वर्गात कुठं मरत असतोय माणूस, गेलं स्वर्गात. पण स्वर्गात जायच्या अगोदर एक शेवटची पायरी आहे. काय त्यांचा महिमा वारंवार सांगतोय. पूज्यश्री ब्रह्मलीन शिवस्वरूप सद्गुरू काशीगिरी महाराजांची पुण्यतिथी आहे. आज तुम्ही एका संतांच्या पुण्यतिथी. महाराजांकडे पैसे नव्हते जास्त, हे तुम्हाला जास्त अभ्यास असेल. पैसे नव्हते तर एक व्यक्ती सहज बोलून गेला दुसऱ्या प्रांतातला, क्या बोले इनके पास पैसे नाही. तर एक जण म्हणला पैसे नाहीत, तुमच्याकडे पैसे असतील पण मेल्यावर माणसं येणार नाहीत, तुम्ही मरून पहा. इतकी यात्रा भरती का? ती यात्रा फक्त सद्गुरू काशीगिरी महाराजांची होती. प्रतिपैठण तयार झालतं. एवढा मोठा समाज, सर्व जाती धर्माची माणसं ज्या सोहळ्याला हजर होते, असा परम पावन महात्म्यांचा सोहळा. तेवढी मोठी महात्मे पूज्यश्री काशीगिरी महाराज. मी एकच कीर्तन केलं जागराचं, मोठ्या श्रद्धेनं. जितकं आजच्या कार्यक्रमाला महंत परमपूज्य श्री सर्वानंद सरस्वती महाराज एक महिनाभर फोन करत होते, पण त्यांचा फोन यायचा की मी कीर्तनात असायचो, त्यांचा फोन यायचा की मी काहीतरी कामात असायचो. मलाच लाज वाटायची. एके दिवशी म्हणलं, बाबाजी तुम्ही काहीच फोन करू नका, मी देऊन टाकतो तारीख तुम्हाला. तितक्या श्रद्धेनं सद्गुरू काशीगिरी बाबांनी मला मुर्डेश्वर संस्थांना एकदा नेलं. अशा परमपावन साधूचा पुण्योत्सव सोहळा. ही लोक किती मोठी असतात साधू लोक, ही किती मोठी असतात साधू लोक, याचा एक पुरावा आहे का? संदेशी फेकलं वरी, फेकल्याबरोबर स्वर्गातली शेवटची पायरी. दगडाची नाही, सोन्याची नाही, हिऱ्याची नाही, चांदीची नाही, तांब्याची नाही, यम धर्माचं डोकं. स्वर्गात कोणाला जाता येत नाही. आओ जाओ घर तुम्हारा, खिरे काय ती बापाची, कधी जाता येईल कोणाला? स्वर्गात जाण्यासाठी शेवटची पायरी आहे ती यम धर्माचं डोकं. ध्रुव स्वर्गाला निघाले, जीवनभर भजन केलं ध्रुवानं, 36,000 वर्ष राज्य केलं. शेवटी कंटाळले, नको म्हणले आता मी निघतोय. विमान नेण्यासाठी आलो. सगळ्या पायऱ्या ओलांडून पोचले, विमानातून खाली उतरले. पार्षदानं सांगितलं, महाराज विमान मध्ये जात आहे पण तुम्हाला घेऊन जात नाही, तुम्हाला इथून चलत जावं लागतंय. ध्रुवानं सांगितलं, इथून चालायला बाबाजी काय अवघड आहे, चालतो मी. आला गेल. ध्रुव खाली उतरल्याबरोबर पाद्यपूजा झाली ध्रुवाची. आणि पलीकडे जाण्यासाठी यम धर्म खाली वाकले. यम नाही राजे हो, यम धर्म खाली वाकलाय, खाली वाकला. आणि यम धर्माने सांगितलं, पूज्य श्री ध्रुव महाराज स्वर्गात जाण्यासाठी इथं डोकं पाय ठेवावं लागतोय, इथं पाय ठेवावं लागतं. ध्रुवाच्या डोळ्यातून पाणी आलं. माननीय दक्षिणेचे राजा, दक्षिणाधिपती यमधर्म महाराज, तुमच्या डोक्यावर मी पाय कसा द्यायचा? नाही म्हणे, पाय फक्त तुम्ही ठराविक लोक देऊ शकतात. म्हणून मालकांचे वाक्य, जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. बाकीच्या भंगिऱ्याची ताकद येऊ यमाच्या डोक्यावर पाय द्यायची यमधर्माच्या. काय मोठा अधिकार असतो. फेकलं महाराज वरी. फेकल्याबरोबर शेवटच्या पायरीच्या अलीकडे पडलं. पडल्याबरोबर सांगितलं, हो महाराजांनी फेकलंय, स्वर्गात जायचंय. तर तिथल्या त्या व्यक्तीने विचारलं, ज्याने तुला फेकलंय ते अधिकारी आहेत, पण तो अधिकारी का इथं पाय द्यायचा? माझ्या डोक्यावर पाय देऊन स्वर्गात जावं लागतंय, अधिकारी का तुझा? ते म्हणलं, मला काय अधिकार कळत नाही, पण महाराजांच्या पाय 15 दिवस पडलो. आणि 15 दिवस पाय पडल्याच्या पुण्याईने इथरोक येता आलंय. साधूच्या दर्शनात किती ताकद आहे. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. काय साधूच्या दर्शनात ताकद आहे. ते म्हणले, साधूच्या दर्शनानं तुला हा परिसर पाहायची लायकी नव्हती, पण साधूच्या दर्शनानं या परिसरात आलात, इतका पुण्यवान साधूच्या पायानं झालात. पण वरी येण्याची ताकद तुझ्यात नाही, तुला येता येत नाही. वरूनच ओरडलं, महाराज हे मला वरी येऊ देईन. अरे तुरच हे मला वरी येऊ देत नाही. विचारलं, कोण?
समोरच्या व्यक्तीनं सांगितलं पूज्य श्री महाराज मी यमधर्म आहे. महाराजांनी सांगितलं ते बी खरं आहे, ते नाही जाऊ देणार तुला, कारण त्याच्या डोक्यावर पाय द्यायची ताकद तू येत नाही. मग खाली येऊ द्या. महाराज म्हणले पठ्ठ्याने एकदा वरी फेकल्या तुला खाली येता येत रे सुंबळ्या, तुला खाली कसं येता येईल. मग ते म्हणले महाराज 15 दिवस तुमच्या दर्शनाकरता बेजार झालोय स्वर्गासाठी, आणि हे दक्षिणेचा राजा वर येऊ देत नाही, आणि खाली आलं तर तुमचा अपमान आहे, मग राहू कुठं. एकाची शाटी तपिन्नली एके सृष्टीवरी सृष्टी केली. दुसरा स्वर्ग तयार केला. दुसरा स्वर्ग नाव सांगता येईल कोण होते तर मुनी श्री विश्वामित्र. दुसरा स्वर्ग निर्माण केला. दुसरा काय ताकद या लोकांची. एक कल्पपर्यंत वाद चालला दोघांचा, महर्षी वशिष्ठांचा आणि विश्वामित्रांचा. गरज नव्हती सांगायचं, पण लोक किती अधिकारी आहेत म्हणून जरासं बाजूला सरकून सांगतोय. महर्षी वशिष्ठांच्या भेटी करता विश्वामित्र फरशी कुऱ्हाड घेऊनच गेले. कुऱ्हाडच दिली फरशी. संध्याकाळची वेळ आहे, कमी अधिक झाले की एका चपक्यात उडीतो म्हणले. हे भेट नसते, ती लोक अधिकारी लोक असते, यायला काय भेट. पण संध्याकाळची वेळ असल्यामुळं पती पत्नी दोघं बोलत बसले होते, आणि विश्वामित्रांनी विचार केला या दोघांच्या मधात आपण कशाला बोलायचं, म्हणून पर्णकुटीच्या बाहेर थांबले. कुऱ्हाड घेऊन गेले ते परशु कुऱ्हाड. महर्षी वशिष्ठांच्या धर्मपत्नीने एक प्रश्न केला, महाराज स्वामी प्राणनाथा मालक धनी अशा महाराष्ट्रातल्या बायका नवऱ्याला असं बोलत होत्या. प्राणनाथा मालक धनी स्वामी असं म्हणणारी बाई आहे का तिच्या चपलाचं मंदिर बांधी तुम्ही. हा येडिंग झाली जी बेल तुमच्या, नाही का नाही मला वाटत आहे का नाही. महाराजाच्या पाया पडतात आणि नवऱ्याला मालक म्हणत नाहीत. जी बाई नवऱ्याला मालक म्हणत नाही ती महाराजाच्या पाया पडती, महाराजच तिच्या पापान जळून जाईल. बाईचा सर्वात मोठा देव आपला पती, जी कुंकू लावती तिचा. काय आदर महाराज. मालक स्वामी प्राणनाथा. काय ग या विश्वातला सर्वात मोठा तपस्वी कोण. बायकोनं नवऱ्याला प्रश्न केलाय, या विश्वातला सर्वात मोठा तपस्वी कोण. तर तोंडातून वाक्य पडलं, प्रिये या जगातला 1 नंबरचा तपस्वी मुनिश्री विश्वामित्र. मांडीवरल्या कुऱ्हाडीचं पाणीच झालं रवींद्रजी, पाणी झालं. हातावर पाणी घेतलं, लोहाचं पाणी लोखंडाचं पाणी हातावर घेतलं. दयानंद बाबा पर्णकुटीत गेले, संकल्प सोडा, ब्रह्मऋषी होता. जीवनभर एक कल्पपर्यंत वाद होता, आज तो वाद मिटलाय. म्हणून आनंदाश्रू डोळ्यातून आले वशिष्ठांच्या, आणि डोळ्यातलं पाणी उजव्या हातावर घेतलं आणि आशीर्वाद दिला. राजर्षी होता, एक ब्रह्मऋषी आणि एक राजर्षी. चंद्र सूर्य येतोपर्यंत कोणाची मायविली हे पद काढून घ्यायची, एवढा अधिकार महाराजा लोकांचा. वरी फेकला सामान्य तुमच्या माझ्यासारखा सोयाबीन कापणारा माणूस, सामान्य तुरी कापणारा माणूस, कापूस उपटिणारा, कापूस येचणारा, कापूस येचणं झाल्या उपटावत लागू तुम्ही, ज्वारी पाडणारा साधा माणूस, साधा शेती काम करणारा. वरी फेकल्याबरोबर स्वर्ग प्राप्त होत नाही, त्याच्यासाठी दुसरा स्वर्ग तयार केला. काय ताकद आहे संतांची. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात,
उत्तानपाद राजाचं आमंत्रण त्या काळातल्या ठराविक संन्याशी लोकांना आमंत्रण उत्तानपादाचं आलं. राजा आहेत उत्तानपाद. उदाहरण क्रमांक 2. किती मोठे संत. यती योगी तपी सिद्ध अनुरागी नामधारक शिवस्वरूप ब्रह्मस्वरूप ब्रह्मलीन महंत यती योगी अशा लोकांना उत्तानपादाचं आमंत्रण आहे. आश्रमावर पत्रिका आल्या. उत्तानपादाच्या नगरीच्या अलीकडे एक आश्रम होता. त्या आश्रमावर विश्वातला 6व्या क्रमांकाचा संन्याशी पोचला. तुमच्या परंपरेतला 6व्या क्रमांकाचा संन्याशी नामधारक आहे. त्या संन्याशाचं नाव आहे देवर्षी नारद. अधिकारी संन्याशी. किती अधिकारी सांगू. आपल्यावर कृपा आहे त्या संन्याशाची. त्या संन्याशाने शिवजींना भजन म्हणू लागलं म्हणून आपल्याला भजन करता येते.